मित्रहो, चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। क्रांती आणि प्रतिक्रांती, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाग 24, श्लोक क्रमांक 7.177। राजाने कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्या आवडी वा नावडीचा विचार करू नये, त्याने यमाप्रमाणे वागावे। म्हणजेच मरणोत्तर न्याय करणाऱ्या यमाप्रमाणे त्याने निपक्षपाती असावे। परंतु केवळ एक पवित्र कर्तव्य या दृष्टीने ही बाब राजावर सोपवावी अशी मनूची इच्छा नव्हती, तर ही गोष्ट राजाने आपली जबाबदारी व कर्तव्य म्हणून केली पाहिजे असे मनूला वाटत होते। या दृष्टीने त्याने म्हटले आहे, श्लोक क्रमांक 7.140, राजाने वैश्याला व्यापार करण्यास आणि सावकारी करण्यास आणि शेती करण्यास किंवा गुरे बाळगण्यास आदेश द्यावा आणि शूद्राला द्विजांची सेवा करण्याची आज्ञा करावी। मनू पुन्हा या विषयाकडे वळून म्हणतो, 8.418, राजाने काळजीपूर्वक वैश्यावर व शूद्रावर त्यांच्यावर सोपवलेली कर्तव्ये करण्याची सक्ती करावी। कारण या दोन जाती जर आपल्या कर्तव्यापासून विचलित झाल्या तर साऱ्या जगात गोंधळ होईल। राजाने जर हे आपले कर्तव्य केले नाही तर काय होईल? मनूच्या दृष्टीने चातुर्वर्ण्यांचा कायदा हा इतका सर्वात महत्त्वाचा कायदा आहे की मनू या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य करण्यास राजाने हयगय करू नये यासाठी अत्यंत कठोर आहे। मनूने धैर्याने असा आदेश दिला आहे की हा नवा कायदा जो राजा पाळणार नाही त्या राजाला पदच्युत करावे असा नवा कायदा त्याने केला। ब्राह्मणशाहीला आणि मनूला या चातुर्वर्ण्याचा कायदा किती प्रिय होता याची यावरून कल्पना येईल। मी यापूर्वी म्हटले आहे की वैदिक पद्धतीतील चातुर्वर्ण्य जाती व्यवस्थेपेक्षा बरे होते, परंतु तरीही एक संघ समाज निर्माण करण्याच्या सामाजिक आदर्शाच्या दृष्टीने अनुकूल नव्हते। चातुर्वर्ण्याच्या सिद्धांताने 4 वर्णांना जन्म दिला। हे 4 वर्ग परस्पराबद्दल स्नेह बाळगणारे नव्हते। ते सतत भांडत असत आणि त्यांची भांडणे इतकी कटू असत की त्यांना वर्गयुद्ध असेच नाव द्यावे लागले। इतके असूनही जुन्या चातुर्वर्ण्यात 2 चांगल्या गोष्टी होत्या, त्या ब्राह्मणशाहीने स्वार्थाने काढून टाकल्या। पहिली गोष्ट ही की वर्णावर्णात संपूर्ण वेगळेपणा नव्हता। आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन हे 2 या सर्वांना एकत्र बांधणारे महत्त्वाचे घटक होते। समाजाचा पायात उखडून टाकणारे समाज विरोधी संबंध वर्णावर्णात निर्माण होण्यास त्यात वाव नव्हता। क्षत्रिय ब्राह्मणाविरुद्ध लढले, ब्राह्मण क्षत्रियाविरुद्ध क्षत्रियाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण कमी नव्हते। दुसरी गोष्ट अशी की जुने चातुर्वर्ण्य ही एक परंपरा होती, तो समाजाचा आदर्श होता, परंतु तो शासनाचा कायदा नव्हता। ब्राह्मणशाहीने वर्णांना एकमेकापासून पूर्णपणे विभक्त केले आणि त्यांच्यात परस्पर विरोधाची बीजे पेरली। तिसरी गोष्ट जी केवळ परंपरा होती तिला ब्राह्मणशाहीने कायदा बनविले। तिला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने ही विकृती कायम बनविली। वैदिक चातुर्वर्ण जर वाईट असते तर काळाच्या ओघात आणि परिस्थितीने ते नष्ट झाले असते। त्याला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने ते शाश्वत बनविले। हिंदू समाजाच्या बाबतीत ब्राह्मणशाहीने केलेला हा सर्वात मोठा अपराध आहे। या प्रश्नांचा विचार करताना एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की चातुर्वर्ण्याचा कायदा म्हणजे क्रमशः उच्च नीचतेची पद्धती कायम म्हणून राजावर लादत असताना या पद्धतीची सक्ती ब्राह्मणावर आणि क्षत्रियावर राजाने करावी अशी तरतूद त्यात नाही। हा कायदा फक्त वैश्यावर आणि शूद्रावर लादण्याची सक्ती आहे। ब्राह्मणशाहीला हा चातुर्वर्ण्याचा कायदा लागू करण्याबाबत तीव्रता असली तरी या सुटीमध्ये फार चमत्कारिक परिस्थिती आली। चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यामुळे अर्धवट झाला। त्याला अर्धा कायदा आणि अर्धा परंपरा
असे झाले. वैश्य आणि शूद्र यासाठी तो कायदा होता, तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यासाठी परंपरा होती. या वेगळेपणाची कारणे शोधली पाहिजे. चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याबाबत ब्राह्मणशाही प्रामाणिक होती काय? चारी वर्ण याबाबत कायद्याने मानले जावेत असे त्यांना वाटत होते काय? ब्राह्मणशाहीने ज्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना या कायद्याच्या अंकित ठेवले नाही, त्या अर्थी याबाबतीत ब्राह्मणशाही प्रामाणिक होती असे म्हणता येणार नाही. त्यांना जर चातुर्वर्ण्याची पद्धत आदर्श वाटत होती तर त्यांनी ती सर्वांना बंधनकारक केली असती. परंतु या निंदनीय प्रयत्नात अप्रामाणिकपणापेक्षा आणखी काही आहे. या कायद्याच्या बेड्यापासून ब्राह्मणांना का मुक्त ठेवण्यात आले हे समजण्यासारखे आहे. म्हणून त्यांना भूदेव म्हटले आहे आणि देव हा कायद्याच्या बाहेर असला पाहिजे. परंतु ब्राह्मणाप्रमाणे क्षत्रियांना या कायद्यातून का दूर ठेवण्यात आले? त्यांना माहीत होते की क्षत्रिय ब्राह्मणाच्या पुढे वाकणार नाही. म्हणून त्याने पुढे क्षत्रिय जर उद्दाम बनले आणि बंड करण्याचा विचार करू लागले तर त्यांना ब्राह्मण कशी शिक्षा करू शकतील याचा इशाराही दिला आहे. श्लोक क्रमांक 11.320. क्षत्रिय जर ब्राह्मणावर वरचष्मा गाजवू लागले तर ब्राह्मण त्यांना यथायोग्य प्रतिबंध करू शकतात, कारण क्षत्रिय हे ब्राह्मणापासून निर्माण झाले आहेत. श्लोक क्रमांक 9.321. पाण्यापासून अग्नी निर्माण झाली, ब्राह्मणापासून क्षत्रिय निर्माण झाला, दगडापासून सोने निर्माण झाले आणि ज्याच्यापासून ते निर्माण झाले त्याच्यावर या तिन्ही बाबतीत जे उत्पन्न झाले त्यांचे काही चालत नाही. यावरून एखाद्याला वाटले की म्हणून क्षत्रियावर या कायद्याची सक्ती केली नाही. याचे कारण ब्राह्मण स्वतःच्या ताकदीवर राजाच्या मदतीशिवाय क्षत्रियांशी सामना करू शकतात व ते स्वतःच्या ताकदीवर क्षत्रियावर बंधने टाकून वेळ आली तर परिणामाला न भीता क्षत्रियांशी सामना करू शकतात. हा विश्वास क्षत्रियावर या कायद्याची बंधने न घालण्यामागे असावा. परंतु मनूच्या मनात हे सर्व नसावे, कारण सुडाची धमकीची भाषा वापरल्यानंतर मनू लगेच खालच्या सुरात क्षत्रियाची सहकार्य करता आणि ब्राह्मणाच्या बरोबर समान आघाडीच्या निर्मितीकरिता आवाहन करतो. ज्या श्लोकात क्षत्रियांना धमकी देण्यात आली आहे त्याच्याच खालच्या श्लोकात मनू क्षत्रियांना आवाहन करतो. 9.323. परंतु ज्या राजाला आपला शेवट जवळ आला आहे असे वाटते त्याने ब्राह्मणांना केलेल्या दंडाच्या रकमेतून निर्माण झालेली सर्व संपत्ती आणि त्याचे राज्य मुलाच्या स्वाधीन करावे आणि नंतर रणांगणावर मृत्यू स्वीकारावा. दमदाटीनंतर समझोत्याची भाषा ही मोठी विचित्र आहे. क्षत्रियांच्या बाबतीत मनूची ही परस्पर विरोधी विचित्र वागणूक का? याचा खुलासा काय आहे? ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सहकार्याचा उद्देश काय? ही आघाडी कोणाविरुद्ध आहे याचा मनू खुलासा करीत नाही. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन हे कोडे सोडविण्यासाठी 1000 वर्षाचा सर्व इतिहास धुंडाळावा लागेल. या कोड्याचे उत्तर ज्या इतिहासाने दिले तो इतिहास ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील वर्गयुद्धाचा इतिहास आहे. सनातनी हिंदूंना कार्ल मार्क्सचा वर्गयुद्धांचा सिद्धांत ऐकून अंगावर शहारे येतात, पण त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला तर त्यांना नक्कीच धक्का बसेल, कारण आपल्या सिद्धांताला पाठिंबा मिळावा म्हणून कार्ल मार्क्सच्या इतिहासाचा शोध चालला होता. त्याला प्राचीन हिंदूच्या या इतिहासात पुरावा मिळतो. खरे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्यात नोंदी प्राचीन हिंदूच्या वाङ्मयात सापडतात. ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे यांच्यातील संघर्षांची नोंद इतिहासात आहे. त्यापैकी पहिला नोंदविलेला संघर्ष राजा वेन, दुसरा पुरुरवाशी, तिसरा नहुशाशी, चौथा निमाशी आणि पाचवा सुमुखाशी संघर्ष आहे. यानंतर भृगु वंशातील ब्राह्मणांची क्षत्रियांना सर्रास कत्तल केल्याचा उल्लेख आहे. ही कत्तले कृतवीर्यांच्या वंशजांनी केली. त्यानंतर ब्राह्मणांच्या वतीने परशुरामाने सर्व क्षत्रियांची कत्तल केल्याची नोंद आहे. त्यांच्यातील या संघर्षाची कारणे अनेक आहेत. त्यावरून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संबंध किती कटू आणि तणावपूर्ण होते याची कल्पना येते.
क्षत्रियांना ब्राह्मण बनण्याचा अधिकार आहे काय, या प्रश्नावर संघर्ष झाला आणि कुणाला पहिल्यांदा वंदन करावे आणि कुणाला प्रथम वाट द्यावी यावरही संघर्ष झाले. ही सर्व युद्धे अधिकार, दर्जा आणि प्रतिष्ठा या प्रश्नावर झाली. या युद्धाच्या परिणामाची कल्पना ब्राह्मणांना निश्चितपणे होती. त्यांच्या उद्दाम वल्गना सोडल्या तर त्यांना याची कल्पना होती की क्षत्रियांना पूर्णपणे नष्ट करणे त्यांना शक्य नव्हते. क्षत्रियांचा संपूर्ण निपात करणारी युद्धे झाली तरीही ब्राह्मणांना उपद्रव्य इतके संख्येने क्षत्रिय शिल्लक राहिलेच. ब्राह्मणांनी सांगितलेल्या आणि मनूच्या काळातील क्षत्रिय हे मूळचे क्षत्रिय नाहीत. परशुरामाने क्षत्रियांचा संपूर्ण निपात केल्यानंतर त्यांच्या पत्नीशी समागम केल्यानंतर ब्राह्मणांनी वरील क्षत्रियांची जात निर्माण केली असे आहे. ही कथा मुळातच कपोलकल्पित आहे. ब्राह्मणशाहीने धमक्या देऊन बदनामी करण्याचे साधन आपल्या स्वार्थासाठी नेहमीच निर्लज्जपणे वापरले आहे. ब्राह्मणशाहीचा क्षत्रियाशी संघर्ष हा सुरुवातीस मूर्ख आणि उन्मत्त यामधील झगडा होता. अर्थातच ब्राह्मण हे चातुर्वर्ण्याने क्षत्रियांना दिलेला आणि ब्राह्मणांना नाकारलेली शस्त्र चातुर्वर्ण्याने पुरवलेली आहेत. अशा सिद्धांतांना साह्याने ब्राह्मण क्षत्रियावर विजय मिळवण्यात किती काळ लढू शकणार. ब्राह्मणांना हे सत्य समजून आले. हे सत्य टॅलिरॅन यांनी नेपोलियनला सांगितले की बंदूक देणे सोपे आहे पण या बंदुकीवर बसणे कठीण आहे. क्षत्रियाकडे शस्त्रे असल्याकारणाने आणि ब्राह्मणाकडे ती नसल्याकारणाने क्षत्रियांशी युद्ध म्हणजे विनाशाला आमंत्रण ही गोष्ट ब्राह्मणांच्या लक्षात आली. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधील युद्धाचा हा प्रत्यक्ष परिणाम होता. याप्रमाणे या युद्धाचा आणखी एक परिणाम होता की जो ब्राह्मणाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकाशी युद्ध करीत असताना वैश्य आणि शूद्रांना नियंत्रणात ठेवण्यास कोणी शिल्लक उरले नाही. ते जवळजवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या पतीवर सामाजिकदृष्ट्या येऊन पोहोचण्याच्या मार्गावर होते. ब्राह्मणाच्या दृष्टीने क्षत्रियांना दडपून टाकणे हे जवळजवळ अशक्य होते आणि ही युद्धे चालू राहिली तर क्षत्रिय आणि वैश्य हेही त्यांच्यात बरोबरीने येण्याचा खराखुरा धोका होता. ब्राह्मणांनी आपले क्षत्रियांशी युद्ध चालू ठेवणे आणि वैश्य व शूद्र ही आपल्या बरोबरीने येण्याचा धोका पत्करावा. ही क्षत्रियांशी युद्ध थांबून त्यांच्याशी मैत्री करावी आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांचे वाढते संकट दडपून टाकावे हा प्रश्न ब्राह्मणासमोर होता. ब्राह्मणांनी क्षत्रियांशी युद्धात थकल्यानंतर हा दुसरा पर्याय स्वीकारला. त्यांनी क्षत्रियांशी मैत्री करण्याचे ठरविले आणि दोघांनी मिळून वैश्य आणि शूद्रांना गुलाम करावे आणि त्यांची पिळवणूक करावी असे ठरविले. हे नवीन शतपथ ब्राह्मणांच्या निर्मितीनंतर ब्राह्मणांनी स्वीकारले असावे. शतपथ ब्राह्मणांच्या काळातच हे नवीन ध्येय उच्चारले गेले. ज्या भाषेत हे नवे ध्येय व्यक्त झाले आणि ज्यांच्यावर त्यांचा अंमल झाला ते पाहिल्यानंतर हे व्यक्त झालेले विचार मूळ स्वरूपात येथे द्यावेत अशी माझी इच्छा आहे. शतपथाचे लेखक म्हणतात, त्यानंतर ते आह्वानीयकडे पशूंना परत नेतात. बकरा प्रथम जातो, त्यानंतर गाढव आणि त्यानंतर घोडा. आता आह्वानीयाकडून दूर जाताना घोडा प्रथम, गाढव नंतर व त्यानंतर बकरा जाते. कारण घोडा हा शस्त्रांचे निदर्शक आहे, गाढव वैश्य आणि शूद्रांचे निदर्शक आहे, बकरा हे ब्राह्मणांचे. आणि अवानियापासून दूर जाता घोडा पहिला होता आणि म्हणून क्षत्रियांना प्रथम व त्याच्या मागे 3 वर्ण येतात. ज्या अर्थी गाढव हे जाताना आणि परत येताना दोन्ही वेळी प्रथम नव्हते त्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघेही वैश्य आणि शूद्राच्या मागे कधीही जाणार नाहीत. वाईट आणि चांगले यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून याप्रमाणे ते चालते आणि वैश्य आणि शूद्र यांना या प्रकारे ठेवण्यात येईल की हे दोघेही पुरोहित आणि क्षत्रिय यांच्या मागे राहतील आणि त्यांचे कनिष्ठ व दास म्हणून राहतील. मनूच्या क्षत्रियाविषयीच्या गोंधळात टाकणाऱ्या आदेशांचे कोडे या खुलाशाने सुटते. क्षत्रियांच्या बाबतीत ब्राह्मणांची प्रवृत्ती त्याला जखमी करण्याची इच्छा पण चढाई करण्याची भीती
हुकुमात ठेवण्याची इच्छा परंतु मैत्री करणे अधिक पसंत अशा प्रकारची आहे. सर्व युद्धातून आणि त्यातून झालेल्या तडजोडीतून मनूच्या हे लक्षात आले की क्षत्रियावर सक्ती करण्याचा हव्यास धरण्यापासून काही उपयोग नाही. त्यांना ब्राह्मणांच्या प्रभुत्वाखाली ठेवणे अशक्य आहे. बिस्मार्क प्रमाणे मनूचाही समान सामना करण्यासाठी एकत्र येणे, समान आघाडी बनविणे हेच शक्य आहे. वैश्य आणि शूद्राच्या विरुद्ध या दोघांनी आघाडी उघडली पाहिजे आणि हेच मनूने केले. या सर्वात वाईट गोष्ट ही की हे धर्माच्या नावावर करण्यात आले. ज्यांनी ब्राह्मणशाहीच्या प्रवृत्तीचा आणि आत्म्याचा अभ्यास केला त्यांना यात धक्का बसण्यासारखे काही नाही. ब्राह्मणशाहीने आपले स्वार्थी राजकारण लपविण्यासाठी धर्माचा बुरखा पांघरलेला आहे.